तारा मी पैस जिंकलो. सांगितलं होतं ना तुला, सावलीच जिंकणार. नाही, पैस जिंकल्याचा आनंद आहेच मला, पण तुला सांगू त्याहूनही जास्त समाधान मला एका गोष्टीचं वाटतं की भैरवी पहिल्यांदा तोंडावर पडली. मला भैरवीला हरताना पाहून खूप जास्त आनंद झालाय आज. मम्माने तर हद्दच केली. ती इतक्या खालच्या थराला जाऊन वागेल असं कधी वाटलं नव्हतं मला. तिने चक्क सावलीचा आवाज हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. पण बरं झालं सारंगधाराच्या वेळीच लक्षात आलं, म्हणूनच धोका टळला आणि त्यामुळेच भैरवीजींचा प्लॅनही फसला. ऑब्विसली सोहम, कसं आहे ना, सारंग कायम सावलीच्या पाठीशी ढाल बनून उभा राहिला. म्हणजे तो नेहमीच तिच्या पाठीशी उभा असतोच, एक नवरा म्हणून, एक मित्र म्हणून. म्हणून तर हे सगळं शक्य झालंय. तू ना काहीतरी घडायची वाट बघत बसतोस. शिक ना काहीतरी सारंगकडून. हे बघ तारा, असं काही नाहीये. मॉम ना काही ऐकण्याच्या पलीकडे गेलीये. मी जेन्युइनली प्रयत्न करतोय ग, पण ती कोणाचंच ऐकून घेत नाहीये. पण मी काय करू? सोहम, तुझे प्रयत्नच कमी पडत आहेत. तारा प्लीज बस कर आता. आणि सोम तूही वाद घालून काही साध्य होणार नाहीये. थोडा वेळ द्या, सगळं ठीक होईल. मला काय वाटतं माहितीये, सोहमने तिथे राहणंच सोडून द्यावं. तू इथे का नाही येत आमच्यासोबत राहायला? आपण एकत्र राहूयात ना. हो म्हणजे सोम इथे आला राहिला तर माझी काही हरकत नाहीये. यू आर मोस्ट वेलकम सोम. हे घरी तुझंच आहे. पण तारा, तू एक गोष्टीचा विचार केलायस का? सोम इथे राहायला आला तर प्रश्न सुटेल का? हे म्हणजे तुला त्या घरी परत जायचंय, तुला तुझा हक्क मिळवायचा आहे. सोम इथे आल्याने ते कसं शक्य होणार आहे? म्हणजे हाऊ इज इट गोइंग टू बी पॉसिबल? एनिवे, मम्माचा सगळीकडे इतका अपमान झाला, तिला तिची चूक समजली असेल का? तारा, कुत्र्याचं शेपूट कधी सरळ होतं का? नाही ना, ते नेहमी वाकडंच राहतं. भैरवीचंही तसंच आहे. ती कधीही सुधारणार नाही. काय ग, कसा चाललाय प्रवास? तब्येत बरी आहे ना? आता तू 2 जीवांची आहेस. आता तब्येतीची जास्त काळजी घ्यायची. आम्ही सगळे ठीक, नको टेन्शन घे. एक सेकंद, मी तुला नंतर फोन करते. तू इथे काय करतेस? एवढं सगळं झाल्यानंतर तुझी हिम्मत कशी होते ग माझ्या घरात यायची? तिलोत्तमा, भैरवीला वेगळ्या हिमतीची कधी गरज लागत नाही, तुला माहितीच आहे. परिस्थितीने खूप हिम्मतवान बनवलंय ग मला. असो, बरं झालं तुम्ही सगळे इथेच आहात. मला थोडं बोलायचं होतं तुम्हा सगळ्यांशी. काय नवीन चॅलेंज द्यायचंय की? तुझ्या या सगळ्या भूलथापांना, या सगळ्या नाटकांना आम्ही आता भुलणार नाही, हे माहिती आहे ना तुला. आणि गेलेली अब्रू परत येत नाही, तेव्हा निघ इथून. चल, निघून जा. बोल तिलोत्तमा, तुला हवं ते बोल, तुझा अधिकार आहे बोलायचा. पण तिलोत्तमा, आज मी इथं कुठलाच वाद घालायला किंवा कुणाला कुठली दूषणं द्यायला, भांडायला आले नाहीये. मी आज मनापासून तुम्हा सगळ्यांची माफी मागायला आले. मी खूप 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 चुकले म्हणण्यापेक्षा आजवर चुकतच आले. सावलीच्या बाबतीत, माझ्या ताराच्या बाबतीत अनंत चुका केल्या आहेत मी. त्या सगळ्या चुका मला मान्य आहेत. पण एकच विनंती आहे, तिलोत्तमा, माझ्या चुकांची शिक्षा माझ्या ताराला देऊ नकोस प्लीज. हे आजवर जे काही घडत गेलंय, जे काही माझ्या हातून घडलंय, तो सगळा माझा दोष आहे, माझी चूक आहे.
माझ्या ताराचा यात काही एक दोष नाहीये. तिने किंवा सावलीने, दोघींनी फक्त मी जे सांगितलंय ते त्या करत आल्या. माझी तारा निर्दोष आहे तिलोत्तमा. प्लीज तिला माफ कर आणि तिला या घरात येऊ दे. क्षमा कर तिला. झालं नाही झालं बोलून का अजून काही बोलायचं शिल्लक आहे? ही सगळी नाटकं ना तुझी मला माहिती आहेत. लेकीला पुढे करायचं आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची. अनेक वर्ष बघते मी, पण या सगळ्या गोष्टींना आता आम्ही भुलणार नाही. मला राहून राहून आश्चर्य वाटतंय. तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात यायची? सांग ना. लाज वाटते मला, तुझी लाज. तुझ्यासारख्या निर्लज्ज बाईला मी माझ्या जीवाभावाची मैत्रिणी समजत होते. तुझी आता कुठलीही चाल माझ्या समोर चालणार नाही. तुझं तोंड देखील आम्हाला बघायचं नाहीये. बास झाला. इतका अपमान बास झाला की आणखीन करू. माझ्या घराकडे नजर वर करून बघायचं नाहीये. भैरवी आधीच सांगून ठेवते. जा, चालती हो. जा म्हणते ना. तिलोत्तमा प्लीज. तू निघ इथून. बास झालं, खूप झालं. माझं एकदा ऐकून घे. ताराला घरात घे, मी रिक्वेस्ट करते. तारा माझी सून आहे. माझ्या घरातलं प्रकरण मी बघेन. तू मध्ये लुडबुड करायची नाहीस. तुम्ही कोण आहात? इथे काय करताय? भैरवी कोण आहेत हे? हा काय प्रकार आहे? तिलोत्तमा मला नाही माहित कोण आहेत या. खरंच नाही माहित. तिलोत्तमा मॅडम, आम्ही तुमच्याकडे नाही, या भैरवी वजेला भेटायला आलोय. म्हणजे मला मला कशासाठी? काय काय काम काय होतं तुमचं? खूप महत्वाचं काम होतं म्हणून आम्ही तुमच्या घरीच गेलो होतो. पण तुम्ही इथे आलात हे कळल्यावर आम्हाला राहावलं नाही, म्हणून आम्ही तुमच्या मागे मागेच इथे आलो. पण असं काय काम होतं माझ्याकडे तुमचं? हो हो सांगतो ना, थोडं धीर धरा. कसं आहे ना, आम्ही सावलीच्या गाण्याचे फॅन आहोत आणि स्वतःही गाणं शिकतोय. भैरवीजी, तुम्हाला काय वाटलं तुम्ही काल जे वागलात ते कोणाला कळणार नाही? तुम्ही काल कलेचा अपमान केलात. आधी सावलीचा आवाज चोरून तुम्ही स्वतःच्या मुलीला प्रसिद्धी दिलीत आणि काल तर चक्क तिचा आवाज कायमचा जावा म्हणून तिच्या पाण्याच्या ग्लासमध्ये औषध मिसळलं. अहो, एका कलाकाराच्या नावावरती तुम्ही मोठा कलंक आहात. तुमच्यासारख्या कलाकाराची निर्भत्सना जेवढी करावी तेवढी कमी आहे आणि आम्ही सर्वजण तुमचा धिक्कार करतो. हो हो आम्ही सर्व धिक्कार करतो. धिक्कार करतो, धिक्कार करतो. भैरवी वजे मुर्दाबाद. मुर्दाबाद, मुर्दाबाद. भैरवी वजे मुर्दाबाद.